Hello students, in last lecture we discussed apiculture and its species of honeybee. So here we are going to discuss about social organization of honeybee. तर सोशल ऑर्गनायझेशनमध्ये हनीबीज कुठलं कुठलं फंक्शन करत असतात, कुठले कुठले टाईप्स आहे हे बघणार आहोत. अ हायली ऑर्गनाइज्ड डिव्हिजन ऑफ लेबर इज फाउंड इन द कॉलनी ऑफ हनीबीज. जे हायली ऑर्गनाइज्ड डिव्हिजन हे कशामध्ये येत असते, कॉलनी ऑफ हनीबीजमध्ये. अ गुड अँड वेल डेव्हलप कॉलनी ऑफ बीज हॅड 40,000 to 50,000 इंडिव्हिज्युअल कन्सिस्टिंग ऑफ 3 कास्टेस. तर त्याच्यामध्ये काय असते, गुड अँड वेल डेव्हलप कॉलनी असते, 40,000 ते 50,000 इंडिव्हिज्युअल्स असते त्याच्यात, आणि त्याच्यामध्ये 3 कास्ट असते. जर कॉलनी म्हटलं तर एक मेंबर आला त्यामध्ये आणि बाकी लोक आले असतील, लोक येतात आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले जे ॲक्टिव्ह लोक राहतात, चांगले काम करत असतात, ते काय होत असते, गुड कॉलनी तयार होत असते. त्याच पद्धतीने हनीबीजची कॉलनी आहे आणि त्याच्यात 3 कास्टेस डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत आणि किती लोक राहतात, ते लोक म्हणजेच हनीबीज झाले. 40,000 ते 50,000 इंडिव्हिज्युअल राहतात. तर पहिला आहे क्वीन, ड्रोन अँड थर्ड इज द वर्कर. द क्वीन आफ्टर फर्टिलायझेशन लेस फर्टिलाइज अँड अनफर्टिलाइज एग्स. तर क्वीन काय करतात, आफ्टर फर्टिलायझेशन म्हणजे क्वीनचं फर्टिलायझेशन झालं की ते फर्टिलाइज आणि अनफर्टिलाइज 2 प्रकारचे एग्स देत असतात. फ्रॉम अनफर्टिलाइज एग्स मेल बीज इमर्ज विच आर नोन ॲज ड्रोन्स. तर जे फर्टिलाइज एग्ज आहे त्याच्यापासून मेल इमर्ज होत असते, मेल बीज, आणि त्यालाच ड्रोन्स म्हटलं जाते. वेअरॅज फ्रॉम द अनफर्टिलाइज एग्सपासून मेल बीज इमर्ज होत असते आणि त्याला ड्रोन म्हटलं जाते. वेअरॅज फ्रॉम दी फर्टिलाइज एग्स, जस्ट फर्टिलाइज एग्सपासून वर्कर प्रोड्यूस होत असते. द वर्कर्स वेन फीड ऑन रॉयल जेली. तर जे रॉयल जेली असते त्याच्यावर जर वर्कर फीड झाला आहे विच इज फर्टिलाइज एग्स, विच इज डेव्हलप फ्रॉम फर्टिलाइज एग्स, तर त्याला काय म्हटलं जाते, क्वीन म्हटलं जाते. तर क्वीनचे काय फंक्शन आहे, वर्कर काय फंक्शन करतो आणि त्यानंतर ड्रोनचं काय फंक्शन आहे ते आपण बघू. तर फर्स्ट आहे क्वीन. इट इज अ वेल डेव्हलप फर्टाईल फिमेल प्रोव्हायडेड विथ इमेन्सली डेव्हलप ओव्हरीज. तर हे काय असते, क्वीन वेल डेव्हलप असते, फर्टाईल फिमेल आणि डेव्हलप ओव्हरीज असते. कॉमनली 1 क्वीन इज फाउंड टू बी प्रेझेंट इन इच हाईव अँड फीड्स ऑन रॉयल जेली. तर हे जे एक पोळी असते त्याच्यामध्ये काय असते, 1 क्वीन हे प्रेझेंट असते आणि ते फीड कशावर करत असते, रॉयल जेली. शी इज द क्वीन इन रिअल सेन्स ॲज द मदर ऑफ द कॉलनी. तर ते काय क्वीन असते, क्वीन म्हणजेच राणी असते आणि एक मदर असते त्या कॉलनीची. गार्डेड बाय नंबर ऑफ अटेंडंट्स अँड नेवर अलॉटेड एनी ड्युटी एक्सेप्ट एक्सलिंग. तर ते काय करते, गार्ड करते म्हणजे लक्ष ठेवत असते. नंबर ऑफ अटेंडंट्स म्हणजे जेवढे इंडिव्हिज्युअल असेल त्या याच्यामध्ये कॉलनीमध्ये त्यांच्यावर, आणि नेवर अलॉटेड एनी ड्युटी एक्सेप्ट एक्सलिंग. एग्ज लेईंग इज द सोल फंक्शन ऑफ द क्वीन थ्रू आउट हर ॲक्टिव्ह लाईफ स्पॅन. ते काय करत असते, एग्ज लेईंग, एग्ज देत असते आणि तिची ड्युटी असते ते एग्ज लेईंग थ्रू आउट हर ॲक्टिव्ह लाईफ स्पॅन. द क्वीन इज 15 to 20 mm इन लेंथ. क्वीनची लेंथ किती असते, 15 to 20 mm इन लेंथ, अँड कॅन बी इझिली डिस्टिंग्विश बाय हर लॉंग टॅपरिंग ॲबडोमिन. तर आपल्याला जर डिस्टिंग्विश करायचे असेल इंडिव्हिज्युअलमधून क्वीन कोणती आहे, तर ते इझिली डिस्टिंग्विश करू शकतो बाय हर लॉंग टॅपरिंग ॲबडोमिन. डायग्राममध्ये दाखवलेलंच आहे. शॉर्ट लेग्स अँड विंग. स्ट्रक्चरल शी इज अनेबल टू प्रोड्यूस वॅक्स ऑर हनी. जे क्वीन आहे ते काय अनेबल टू प्रोड्यूस वॅक्स और हनी हे प्रोड्यूस करत नाही, वॅक्ससुद्धा. और गॅदर पोलन नेक्टर, ते पोलन नेक्टर पण गॅदर्ड करत नाही. बाय द कॉम्बिनेशन ऑफ ओव्हिपोस्टर कंस्टिंग अ स्ट्रक्चर इज डेव्हलप विच एड्स इन एग्ज लेइंग. इट इज सेड दॅट द क्वीन गेट्स फर्टिलाइज ओनली वन्स इन हर लाईफ. जे असं सांगितलं आहे की क्वीन जे आहे ते फर्टिलाइज होते ओनली वन्स इन हर लाईफ, बट इन अ सिंगल चान्स ऑफ फर्टिलायझेशन ड्रोन रिलीजेस 2 crore स्पर्म्स. तर हे एकदाच फर्टिलाइज होत असते आणि त्या फर्टिलायझेशनमध्ये काय होते, ड्रोन काय करते, रिलीज करते 2 crore स्पर्म्स विच आर सफिशियंट फॉर द फर्टिलायझेशन ऑफ द एग्स. तर जे ड्रोन आहे रिलीज करते 2 crore स्पर्म्स आणि ते काय सफिशियंट असते फॉर द फर्टिलायझेशन ऑफ द एग्स ॲट द टाईम ऑफ लेईंग बाय द फिमेल थ्रू आउट हर लाईफस्पॅन. जे फिमेलच्या लाईफस्पॅनमध्ये जेवढे एग्स देते तेवढे ते फर्टिलाइज करू शकते. It is also a fact that queen lays fertile and unfertile eggs both in according to her will, but the factors governing such selective activity are still not known.
तर असं काय म्हटलं आहे, इट इज सेड दॅट द क्वीन गेट इट इज ऑल्सो अ फॅक्ट दॅट क्वीन लेस फर्टाईल, जे क्वीन आहे ते फर्टाईल ॲज वेल ॲज अनफर्टाईल एग्ज देते, बोथ इज अकॉर्डिंग्स टू हर विल. बट द फॅक्टर्स गव्हर्निंग सच सिलेक्टिव्ह ॲक्टिव्हिटी आर स्टील नॉट नोन. तर त्याची सिलेक्टिव्ह ॲक्टिव्हिटी कशी काय आहे ते फॅक्टर्स अजून अभ्यासलेला नाही आहे. वन क्वीन लेज अबाउट 1500 to 200 eggs in day depending upon the seasonal variation and other इकॉलॉजिकल फॅक्टर्स. तर जे वन क्वीन आहे ते किती देते, 1500 ते 2000 एग्स देत असते, डिपेंडिंग अपॉन द सीझनल व्हेरिएशन अँड अदर इकॉलॉजिकल फॅक्टर्स. इन द लाईफ स्पॅन ऑफ 2 to 5 years, a queen lays about 15 lakh eggs. तर लाईफस्पॅनमध्ये किती 2 to 5 years क्वीन काय करते, 15 lakh एग्स देत असते. वेन द क्वीन इन अ कॉलनी लॉसेस इट्स एग्स लेईंग कॅपॅसिटी, अनदर वर्कर ऑफ द सेम कॉलनी स्टार्ट फीडिंग ऑन क्वीन्स डाएट. तर जेव्हा क्वीन लॉस करते तिचं एग्स प्रोडक्शन करायचं लेईंग कॅपॅसिटी, तर अनदर वर्कर जे राहते सेम कॉलनीचे स्टार्ट फीडिंग ऑन क्वीन्स. तर क्वीन्सवर फीड करतात ते जे वर्कर असतात ते, म्हणजेच त्यांच्या डाएटवर. दॅट इज रॉयल जेली, जे क्वीनचा डाएट असतो रॉयल जेली, अँड डेव्हलप्स इंटू न्यू क्वीन. आणि ते काय करत असतात, न्यू क्वीन डेव्हलप करत असतात. अँड इट इज प्रोव्हाइडेड विथ द फॅसिलिटीज ऑफ रिअल क्वीन. ॲट द सेम टाईम ओल्ड क्वीन मे बी ड्रायवन आउट, बट समटाईम्स सम वर्कर्स object that as to why the mother of the colony be driven out. So ultimately they also come out with the mother. तर ते जे जुनी क्वीन राहतात ते ड्रायव्हन आउट करत असतात, पण ॲज अ मदर म्हणून ती वर्क करते. सो अल्टिमेटली दे ऑल्सो कम आउट विथ द मदर. समटाईम्स वेन 2 to 3 क्वीन्स आर डेव्हलप इन अ कॉलनी, ओनली वन टेक्स द पोझिशन ऑफ द रिअल क्वीन. जर 2-3 जर क्वीन्स त्यामध्ये कॉलनीमध्ये डेव्हलप झाल्या, म्हणजेच मदर्स झाल्या, तर ओनली वन टेक्स द पोझिशन ऑफ रिअल क्वीन. तर त्यामधलीच एकच पोझिशन घेत असते रिअल क्वीनची, अँड द अदर्स कम आउट विथ द सेम वर्कर्स टू इस्टॅब्लिश न्यू कॉलनीज. सो नेक्स्ट आहे वर्कर. तर वर्करचं काय फंक्शन आहे, ऑल्दो द वर्कर्स आर द स्मॉलेस्ट ऑफ द 3 कास्टेस. तर वर्कर्स हे कशापासून तयार होत असते, फर्टिलाइज एग्सपासून तयार होत असते, आणि हे काय असते, स्मॉलेस्ट असते 3 कास्टपेक्षा. बट दे फंक्शन ॲज द मेन स्प्रिंग ऑफ द कॉम्प्लिकेटेड मशिनरी लाईक हनी बी कॉलनी. तर ज्यांचं फंक्शन काय असते, कॉम्प्लिकेटेड असते, लाईक हनी बी कॉलनी, लाईक द क्वीन. लाईक द क्वीन दे आर ऑल्सो प्रोड्यूस फ्रॉम द फर्टाईल एग्स. तर क्वीन जशी जे वर्कर आहे ते फर्टाईल एग्सपासून प्रोड्यूस होते, लेड बाय द क्वीन, अँड लाई इन अ चेंबर कॉल्ड एज वर्कर सेल. इट टेक्स 21 days इन द डेव्हलपमेंट फ्रॉम द एग्स टू द ॲडल्ट. तर हे किती 21 days घेतात इन द डेव्हलपमेंट फ्रॉम द एग्सपासून ॲडल्ट बनण्यासाठी. अँड द टोटल लाईफ स्पॅन ऑफ अ वर्कर इज अबाउट 6 weeks. तर त्यांचा टोटल लाईफ स्पॅन असतो 6 weeksचा. द वर्कर्स आर ॲट्रोफाईड फिमेल अँड सॅक्रिफाईस देमसेल्स फॉर द वेलबिंग ऑफ द कॉलनी. जे वर्कर्स आहे ते काय करतात, सॅक्रिफाईस करतात स्वतःला फॉर नवीन एक चांगली वेलबिंग कॉलनी तयार झाली पाहिजे म्हणून. टोटल इंडोअर अँड आउटडोअर ड्युटीज ऑफ द कॉलनी आर परफॉर्म बाय द वर्कर्स ओनली. जे इंडोअर ड्युटी आहे आणि आउटडोअर ड्युटी आहे, म्हणजेच पॉलिनेशन आहे, हनी कलेक्ट करायचं जे काम आहे, तर ते टोटल इंडोअर अँड आउटडोअर ड्युटीज कोण परफॉर्म करत असते, वर्कर्स ओनली. दॅट इज वाय दे आर प्रोव्हाइडेड विथ सम स्पेशल स्ट्रक्चर फॉर पर्टिक्युलर वर्क. तर त्यांच्यामध्ये काय, दे आर प्रोव्हाइडेड, त्यांना डेव्हलप झालेलं असते त्यांच्यामध्ये सम स्पेशल स्ट्रक्चर्स फॉर पर्टिक्युलर वर्क. तर त्यांच्यामध्ये काय पर्टिक्युलर वर्कसाठी कोणतं स्ट्रक्चर डेव्हलप झालेलं असते, तर फर्स्ट आहे लॉंग प्रोबोसिस फॉर सकिंग द नेक्टर. त्यांची प्रोबोसिस काय असते, लॉंग असते, म्हणजे नेक्टर सक करायसाठी, टू मेक हनी. त्यानंतर आहे स्ट्रॉंग स्विंग्स फॉर फॅनिंग. पोलन बास्केट फॉर द कलेक्शन ऑफ पोलन बास्केट्स असतात पोलन कलेक्शन करायसाठी. पॉवरफुल स्टिंग टू डिफेंड द कॉलनी अगेन्स्ट एनी अटॅक. पॉवरफुल स्टिंग असते त्यांच्यामध्ये, जर द कॉलनी अगेन्स्ट एनी अटॅक, कोणी अटॅक केला आहे तर त्यांना डिफेंड करायसाठी. त्यानंतर 5th आहे वॅक्स ग्लँड फॉर वॅक्स सिक्रेशन. द वर्कर्स विच आर एंगेज इन आउटडोअर ड्युटीज कलेक्ट द
जे वर्कर्स आहे ते काय असते, एंगेज असते आउटडोअर ड्युटीज, कलेक्ट द नेक्टर, पोलन गम अँड वॉटर विच आर रिसीव्ह अँड स्टोअर प्रॉपरली बाय द हाऊस बीज. द इंडोअर वर्कर्स आर फर्दर सबग्रुप फॉर स्पेसिफिक ड्युटी. जे इंडोअर वर्कर्स आहे ते पण काय असते, सबग्रुप फॉर स्पेसिफिक ड्युटीज. सम ऑफ देम विच आर व्हेरी सिन्सिअर, त्याच्यामधले काही व्हेरी सिन्सिअर अटेंड द क्वीन, वाईल सम अदर्स लुक आफ्टर द नर्सरी कॉल्ड एज नर्सरी बी. सम प्रोड्यूस वॅक्स, त्यामधलेच काही काय करतात, वॅक्स प्रोड्यूस करतात फॉर द फॉर्मेशन ऑफ द न्यू हाईव अँड आर नोन एज बिल्डर. तर जे वॅक्स प्रोड्यूस करतात त्याला बिल्डर म्हटलं जातं. रिपेअरिंग ऑफ द कॉम इज डन बाय द रिपेअर्स, तर जे वर्कर्समधलेच काही रिपेअर्स असतात. द कॉम, डेड बॉडी अँड अदर इम्प्युरिटीज आर रिमूव्ह फ्रॉम द हाईव बाय द क्लीनर्स. जे इम्प्युरिटीज आहे म्हणजे काही अनवॉन्टेड मटेरियल्स असले कॉममधले ते रिमूव्ह करायचं काम क्लीनर्स करतात, विच इज ऑल्सो पार्ट ऑफ वर्कर्स. त्यानंतर द फॅनिंग इन द हाईव इज परफॉर्म बाय द विंग्स ऑफ द फॅनर्स. सेवरल अदर फंक्शन्स लाईक हनी स्टोरेज, जे हनी स्टोअर करायचं आहे, रायपनिंग करायचं आहे, आर ऑल्सो डन बाय द वर्कर्स. त्यानंतर द गार्ड बी ऑलवेज वॉच ॲट द गेटवे, जे गार्ड बी राहते ते पण वर्करमध्ये इन्क्लूड आहे, तर ते वॉच करते ॲट द गेटवे. इट इज सेड दॅट अप टू हाफ ऑफ द लाईफ पिरियड वर्कर्स परफॉर्म इंडोअर ड्युटीज अँड लॅटर ऑन बिकम एंगेज इन आउटडोअर ड्युटीज. तर हाफ त्यांच्या लाईफस्पॅनमध्ये काय करतात वर्कर काय परफॉर्म करतात, एक इंडोअर ड्युटीज म्हणजे आतमधली, अँड लॅटर ऑन बिकम एंगेज इन आउटडोअर ड्युटीज. त्यानंतर थर्ड आहे कास्ट ड्रोन. तर ड्रोन इज द मेल मेंबर ऑफ द हनी. जे वर्कर आहे ती फिमेल आहे आणि ड्रोन आहे तर मेल मेंबर ऑफ द हनी बी कॉलनी विच फर्टिलायझेस द क्वीन, सो कॉल्ड ॲज किंग ऑफ द कॉलनी. ते काय करतात, ड्रोन फर्टिलाइज करतात क्वीनला, त्याला किंग ऑफ द कॉलनी म्हटलं जाते. आणि ड्रोन कशापासून डेव्हलप होत असते, अनफर्टिलाइज एग्सपासनं जे डेव्हलप होत असतं त्यांना ड्रोन म्हटलं जाते. दे टेक 24 days टू डेव्हलप फ्रॉम द एग्स टू द ॲडल्ट स्टेज. तर ते 24 दिवस घेतात टू एग्सपासनं ॲडल्टपर्यंत डेव्हलप व्हायला. द स्टिंग अँड द वॅक्स ग्लँड्स आर अब्सेंट. त्याच्यामध्ये काय, स्टिंग म्हणजे कोणी आक्रमण करत आहे त्यापासून प्रोटेक्शन मिळवासाठी स्टिंग त्यामध्ये अब्सेंट असते आणि वॅक्स ग्लँड्स अब्सेंट असते ड्रोनमध्ये. बट इन द मेल्स द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आर व्हेरी वेल डेव्हलप. त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स जे असते ते व्हेरी वेल डेव्हलप. दे आर रेअर फ्रॉम ॲन अनफर्टिलाइज एग्स इन अ लार्ज ड्रोन सेल. तर ते कशापासून डेव्हलप झालेले असते, अनफर्टिलाइज एग्सपासनं. ड्रोन आर टोटली डिपेंडेंट ऑन द वर्कर्स अँड हॅव बीन सीन बेगिंग फॉर हनी फ्रॉम द वर्कर्स. तर ड्रोन काय असते, डिपेंडंट असते वर्कर्सवर. द सोल ड्युटी ऑफ द ड्रोन टू फर्टिलाइज द व्हर्जिन क्वीन. जे ड्रोन आहे त्यांची ड्युटी काय असते, इज टू फर्टिलाइज व्हर्जिन क्वीन. क्वीनला फर्टिलाइज करायचं काम कोण करत असते, ड्रोन. ॲट द टाईम ऑफ स्वार्मिंग द ड्रोन फॉलोज द क्वीन. जेव्हा स्वार्मिंग होते म्हणजेच नवीन कॉलनी तयार करायची असते एखाद्या झाडावर किंवा जी कुठली प्लेस त्यांनी घेतली आहे त्यावर, तर ॲट द टाईम ऑफ त्याला स्वार्मिंग म्हटलं जाते. ॲट द टाईम ऑफ स्वार्मिंग द ड्रोन फॉलोज द क्वीन. ड्रोन काय फॉलो करतात, क्वीनला. कॉप्युलेट्स अँड डाईज आफ्टर कॉप्युलेशन. तर ड्रोनने एकदा कॉप्युलेशन केलं की त्यानंतर त्यांची काय होत असते, डेथ होत असते. म्हणजे आफ्टर कॉप्युलेशन इट बिकम्स डाय. त्यानंतर आहे स्वार्मिंग. द प्रोसेस ऑफ लिव्हिंग ऑफ द कॉलनी बाय द क्वीन इज टर्म ॲज स्वार्मिंग. म्हणजे लिव्हिंग ऑफ द कॉलनी, त्या कॉलनीला लिव्ह करायचं जर प्रोसेस आहे, तर जे मी वरती सांगितलं स्वार्मिंग म्हणजे प्रोडक्शन कुठे अटॅच करणे, तर ते नाही आहे. स्वार्मिंग म्हणजे ते सोडणे, जे कुठली कॉलनी तयार केली आहे ते. द प्रोसेस ऑफ लिव्हिंग ऑफ द कॉलनी बाय द क्वीन इज टर्म ॲज स्वार्मिंग. तर इट हॅपन्स टुवर्ड द एंड ऑफ स्प्रिंग ऑर अर्ली समर. तर हे कधी हॅपन्स होते, एकतर अर्ली टुवर्ड्स द एंड ऑफ स्प्रिंग और अर्ली समर. बट द रिअल केस ऑफ स्वार्मिंग इज स्टील नॉट वेल नोन. तर हे रिअल केसमध्ये माहिती नाही आहे कधी स्वार्मिंग होते. तर इन समर वेन प्लेंटी ऑफ फूड इज अवेलेबल अँड हायू इज ओव्हर क्राउडेड बाय द बीज. जर समरमध्ये फूड प्रोडक्शन राहत नाही, फ्लावर होत नाही व्यवस्थित, तर त्यांना काय प्लेंटी ऑफ फूड अवेलेबल राहत नाही. अँड hive is overcrowded by the bees. The queen leaves the hive on a fine forenoon with some old drones and workers and establishes a new colony at some other place. Now in the old hive a worker is given royal jelly and is converted into new queen of the colony, and this new empress of the colony never
tolerate the successor as a natural law in the hive. So the orders to kill other sisters if any in the hive. त्यानंतर आहे superduer. When the egg laying capacity of the old queen is lost or it suddenly dies, a new young and vigorous queen takes the position of the old queen and so called as supersdire. जे आपण आधीच डिस्कस केलं की जेव्हा एग लेइंग कॅपॅसिटी ओल्ड क्वीनची काय होते ते कमी होत असतं, तर ते ड्रोन काय करत असतात, फर्टिलाइज करत असतात वर्करला आणि प्रोडक्शन करते न्यू क्वीनचं. आणि न्यू कॉलनीज प्रोडक्ट्स करत असते. तर इथे तसंच सांगितलं आहे की न्यू यंग अँड विगरस स्किन टेक्स द पोझिशन ऑफ द ओल्ड क्वीन अँड त्याला सुपरड्युसर म्हटलं जाते. त्यानंतर आहे ॲब्स्कॉन्डिंग. द मायग्रेशन ऑफ द कम्प्लीट कॉलनी फ्रॉम वन प्लेस टू अनदर टेक्स प्लेस ड्यू टू सम अनफेवरेबल कंडिशन. जर काही ठिकाणी अनफेवरेबल कंडिशन असेल तर जे कॉलनी आहे ते काय करते, मायग्रेट करते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, सच ॲज द डिस्ट्रक्शन ऑफ द कॉम्बॅट टर्माइट्स और वॅक्स मॉथ्स and scarcity of nectar producing flowers around the hive. This phenomena is quite different from that of swarming. त्याला ॲब्स्कॉन्डिंग म्हटलं जाते. त्यानंतर आहे लाईफ हिस्ट्री ऑफ हनी बी, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू.